नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिल आणि महत्त्वाची बातमी. उद्या 11 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दाखल झाले. आणि आताची मोठी बातमी. उद्या 11 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर लगेचच कदाचित सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होऊ शकतो. उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं छगन भुजबळ यांनी देखील म्हटलेलं आहे. उद्या 11 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होईल. या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी आता पोहोचलेले आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादीमधल्या हालचाली आता आणखी वाढलेल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ. अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील यावर शिक्कामोर्तब झाले. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री होण्यानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी गुरुवारी पटेल, तटकरेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शुक्रवारी पटेल, तटकरे, भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमध्ये सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याबाबत चर्चा झाली. शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड होईल. त्यानंतर लगेचच संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होतं ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. की सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे. पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल. उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची जे अजित पवार आपण त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख तेवढी मीटिंग आहे उद्या आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं तर उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो. दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल त्यावरती चर्चा होऊ शकत नाही. मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत.